स्पेशल मीटिंगसाठी जमलेलो आहेत. आज विशेष मुलाखत म्हणूया आपण. आपण आज अमोल जोशी सरांना भेटणार आहोत आणि त्यांची मुलाखत वजा आपण म्हणून एक छोट्याशा प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. अमोल जोशी सरांचा आपण ओळख म्हणून एक विचार केला तर 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले ते ट्रेनर हिलर आहेत. सर्टिफाईड प्राणी हिलर आहेत आणि ॲक्युपंक्चर, विपश्यना, रेकी, सुजो, अक्युप्रेशर, प्राणी हिलिंग अशा अनेक हिलिंग पद्धतीमध्ये ते तज्ज्ञ आहेत. डोंबिवलीचेच राहणारे आहेत. टिळक नगर शाळेचे ते आदर्श विद्यार्थी म्हणून त्यांना मान मिळालेला आहे. राष्ट्रपती पुरस्काराने ते सन्मानित आहेत आणि आमच्या सगळ्यांचेच मला असं वाटतंय लाडके सर आहेत हिलिंगच्या बाबतीत. सर, ऍक्च्युली असं आहे की आज मुलाखतीचा जो एक प्रयोजन आहे ना, ते सगळ्यांच्या मनामध्ये हिलिंग विषयी खूप म्हणजे उत्सुकता पण असते, प्रश्न पण असतात, थोडेसे डाऊट्स पण असतात आणि असं सगळं ते मिक्स आपण म्हणूया भावना असतात. तर आज आपण थोडंसं हिलिंग विषयी जाणून घेणार आहोत आणि हे काय असतं नक्की आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग आपण करू शकतो वगैरे या पद्धतीने आपण थोडंसं आज गप्पा मारणार आहोत आणि ओके. त्याची सगळ्यांना मला वाटतं माहिती मिळेल त्याच्यातूनच. नक्की, नक्की, नक्की. सर, असं आहे ना की आता म्हणजे युट्यूबमुळे किंवा बाकीच्या ह्या सगळ्या सोशल मीडियामुळे बऱ्यापैकी हिलिंग पद्धती, थेरपीज आणि या सगळ्याची चर्चा होते आहे. व्हिडिओज पाहिले जातात, ऑडिओज मेडिटेशनचे वगैरे ऐकले जातात. पण नक्की एक पूर्ण असा व्यवस्थित गायडन्स त्याच्यामध्ये मिळणं आणि त्याच्यामध्ये पूर्ण खरी माहिती मिळणं गरजेचं आहे. सो या दृष्टीने माझा पहिला प्रश्न मला असा वाटतो, की नक्की आपल्या शरीराभोवती ऑरा म्हणतात तो असतो का? आणि ऑरा म्हणजे काय? आणि जी चक्रांची अशी छान ती आकृती दाखवलेली असते, तर ते खूप अट्रॅक्ट होतो आपण मेडिटेशनच्या वगैरे वेळेला. पण ती खरीच चक्र असतात का? ती चक्र म्हणजे काय? आणि ऑरा म्हणजे काय? तर ते जरा आता सविस्तरपणे सांगितलं तर बरं होईल. अगदी. एक आपण छोटंसं उदाहरण घेऊया, की एक बल्ब आहे आणि त्या बल्बमधनं प्रकाश बाहेर पडतोय. अगदी त्याच पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या शरीरातून काही प्रकाशाचे किरण बाहेर पडत असतात. तर त्याला ह्या सगळ्या योगशास्त्रामध्ये त्याला ऑरा किंवा प्राणमय कोश असं नावाक्याने प्रामुख्याने त्याला ओळखलेलं आहे. आणि हा ऑरा असतो का? असा प्रश्न हजारो वर्ष लोकांना पडलेला होता. कारण पूर्वीचे जे अ, ऋषी होते, तर त्या ऋषींना त्यांच्या योग साधनेमुळे त्यांची दिव्यदृष्टी विकसित झालेली होती. आणि मग त्यांच्या काळात जी टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली होती, जसं काही-काही ऋषींच्या काळामध्ये त्यांना मूर्ती कशी बनवायची हे माहिती झालं होतं आणि म्हणून त्यांनी आपल्या एक गुरूंची मूर्ती बनवली आणि सिम्बॉलिक म्हणून त्याच्या आसपास त्यांनी एक ऑरा दाखवला. काही-काही काळामध्ये चित्रकला डेव्हलप झाली होती आणि म्हणून त्यांनी त्यांच्या गुरूंचा एखादा फोटो बनवला आणि त्याच्या आसपास एक ऑरा दाखवला. आता आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं हे सगळं बघायला गेले आणि बघायला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात असं आलं, की हे नक्की काय दाखवलंय हे काही समजत नाहीये. पण अनेक ग्रंथ होते, अनेक पुस्तकं होती. त्याच्यामध्ये असे रेफरन्सेस येत गेले, की असा काहीतरी एक ऑरा नावाचा प्रकार असतो. मग चक्र असतात आणि लोकं जशी एक-एक गोष्ट पास ऑन करतात, तसंच त्यांनी सगळ्यांनी त्याला मम म्हटलं. आता याच्यासाठी मोठं योगदान जे दिलं, तर ते 1939 साली एक रशियन सायंटिस्ट होते. ज्यांचं नाव होतं डॉक्टर किर्लियन. या डॉक्टर किर्लियननी काही हाय फ्रिक्वेन्सी कॅमेराज डेव्हलप केले आणि शोधून काढलं, की प्रत्येक सजीव आणि प्रत्येक निर्जीव यांच्या आसपास एक ऊर्जेचं वलय आहे आणि त्याला ऑरा या नावाने आपण योगशास्त्रामध्ये ओळखतोय. आता त्याला सायन्समध्ये एक शब्द वापरतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा आणखी एक सायन्सने त्याला छान शब्द दिलाय तो म्हणजे बायोमॅग्नेटिक फील्ड आणि रेकी, ॲक्युपंक्चर, आर्ट ऑफ लिव्हिंग, विपश्यना असे जे अनेक थेरपी करणारे आपण लोकं आहोत, ते त्याला एक छानसं नाव देतो ऑरा. ओके. ह्याला मराठीमध्ये आपण आभावा असंही म्हणतो. काही जण त्याला तेजोवलय असाही शब्द वापरतात. तर ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ अल्टिमेटली की मानवी शरीराच्या आसपास किंवा कुठल्या सजीव निर्जीवाच्या आसपास असलेलं ऊर्जेचं वलय. आणि त्यामुळे किर्लियन फोटोग्राफीमुळे हा डाऊट लोकांच्या मनातला नाहीसा झाला, की ऑरा असतो का? तो ऑरा नक्की असतो. त्यामुळे फोटोग्राफर आपल्याला त्याचे काढता येऊ शकतात. म्हणजे आपण हे सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेलं आहे. नक्कीच. ओके. आणि चक्रांच्या बाबतीत काय सांगाल?
चक्र कशी असतात? तर जसं आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या ग्लँड्स आहेत. जसं आपण थायरॉइड आहे, पॅराथायरॉइड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे. तर तसंच ऑरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नाड्या एकत्र येऊन त्यांचे एक पुंजके तयार होतात. आणि त्या पुंजक्यांना ओळखलं जातं चक्र या नावाने प्रामुख्याने समजलं जातं. आता या चक्रांचं काम कसं चालतं? तर जसं आपले नाक हे ऑक्सिजन आत घेतं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. तसं जी चक्र आहेत ती फ्रेश प्राणा घेतात आणि युज्ड अप प्राणा, खराब झालेली ऊर्जाही बाहेर टाकून देतात. आता हे जर व्यवस्थित चालू असेल तर आपलं शरीर स्वतः स्वतःला दुरुस्त करतं. म्हणून जे जे सक्सेसफुल डॉक्टर्स आहेत किंवा जे अतिशय अ, ह्या सगळ्या शास्त्रावरती अभ्यास करणारे लोक आहेत, तर त्यांनाही माहिती आहे की शरीर स्वतः स्वतःला बरं करतं. आता बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की ह्या औषधाने माणूस बरा झाला किंवा या थेरपीने बरा झाला, तर तो बरा नाही होत. तो बरा होण्याची गती वाढवतो. म्हणून हम्म. प्राणिक हिलिंग जेव्हा काही लोक शिकायला येतात, तेव्हा आम्ही त्यांना म्हणतो की प्राणिक हिलिंग हे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी ह्या तत्वज्ञानावर आधारित आहे. हो. त्यामुळे येस. बॉडी रिकवर होणारच आहे. आता एखाद्याला हम्म. जखम झाली, तर कदाचित 10 दिवसांनी बरी होईल. एखाद्याला जखम झाली तर 2 दिवसांनी बरी होईल. पण म्हणजे बरी होणार हे निश्चित आहे. पण मग ते प्राणिक हिलिंग का करायचं? तर बरं होण्याची गती वाढवायला हवी आपल्याला. का ते कधीतरी बरं होऊन चालणार नाही आपल्याला. तर ह्यासाठी ह्यासारख्या सगळ्या ज्या सिस्टम्स आपण वापरतो, विशेषतः ऑराचा अभ्यास हा त्यासाठी करायचा किंवा चक्रांचा अभ्यास त्यासाठी करायचा आहे आपल्याला. मग याच्यामध्ये चक्राचं क्लिन्झिंग आणि ती ओपन होणं आणि ती खराब झाली तर काय होतं क्लिन्झिंगचं वगैरे अशा ज्या काही एक वापरलं जातं आणि बोललं जातं तर ते थोडं क्लिअर येस, केलं. या खूप इंटरेस्टिंग टर्म आहेत. बेसिकली चक्र बंद होणं, चक्र ओपन होणं हा. वगैरे हे जे टर्म्स आहेत, तर ह्या टर्म्स ऍक्च्युली अशा वापरल्या जात असाव्यात, की एखाद्या चक्राची आध्यात्मिक क्षमता ज्या असतील त्या जागृत होणं. याला चक्र ओपन होणं आणि बंद होणं असा शब्द वापरला जात असावा. पण नॉर्मली आपण म्हटलं की नाक बंदच झालं, असं कधीच होत नाही. नाक पार्शली चालूच असतं. त्याच्यातून ऑक्सिजन आपण घेतच असतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतच असतो. तर सेम पद्धतीने चक्र बंद वगैरे कधी होत नाही. पण त्याची आजारी पडल्यामुळे त्याची कार्य करण्याची क्षमता खूप कमी होऊ शकते. आणि मग हे चक्र जर बिघडलं, तर मग त्याच्या अंडर येणारे जेवढे ऑर्गन्स आहेत त्यांना त्या प्रकारची ऊर्जा मिळत नाही. अगदी नेहमी उदाहरण देतो, की गव्हर्नमेंटचे काही काही फॉर्म्स असतात आणि त्या फॉर्म्सवरती खाली लिहिलेलं असतं, की अमुक अमुक डॉक्युमेंट ह्या या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला तिकडे सबमिट करायचंय. अगदी सेम पद्धतीने चक्र जे आहे ते आहे तशी एनर्जी घेऊन त्या ऑर्गनला देऊ शकत नाही. जसं ओके. आपण भूक लागली की आपण डाळ खायला बसतो का? तर नाही, आपण त्याची आमटी करतो. किंवा आपण नुसतेच गहू खायला बसलो असं नाही होत. त्या गव्हाची पोळी करायला लागते किंवा भाकरी करायला लागते. भाजी नुसतीच घेऊन खायला बसलो असं नाही होत. त्या भाजीवर प्रोसेस करावे लागते. अगदी त्याच पद्धतीने ही चक्र जी आहेत, ही चक्र सूर्य, हवा आणि जमीन यात जी ऊर्जा मिळते ती शोषून घेतात, त्याच्यावर प्रोसेस करतात आणि मग त्याच्या अंडर जेवढे जेवढे ऑर्गन्स येत आहेत त्या सगळ्या ऑर्गन्सच्या सुटेबल फॉर्मॅटमध्ये ते कन्वर्ट करतात. आणि मग त्याचा इफेक्ट असा दिसतो की मग शरीर स्वतः स्वतःला बरं करायला त्याला सोपं जातं. मग याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी हे कुठून येतं म्हणजे ते तुम्ही म्हणालात हवा जमीन आणि हे तर मग त्याच्यामध्ये लोकांमुळे निगेटिव्ह एनर्जी येते का जागेमुळे का स्वतःमुळे काय म्हणजे काय ऍक्च्युली निगेटिव्ह. बघितलं तर या सगळ्याच गोष्टी काही प्रमाणात त्याला रिस्पॉन्सिबल आहेत. तसं ते सोपं बघितलं की आता वातावरणात प्रदूषण खूप आहे. कोणी क्रिएट केलं? अल्टिमेटली आपण माणसानेच क्रिएट केलंय. इंडस्ट्री आपण एवढ्या प्रचंड वाढवून ठेवल्या. पूर्वी ज्या संध्याकाळी लोक शांतपणाने घरी जात होती, त्याला आपण फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट हे सगळं ऑन करायला सुरुवात केली. प्रत्येकाला वेगवेगळी घरातल्या माणसाला कार हवी आहे. त्याला सगळ्यांनी मिळून एकत्र ट्रॅव्हल करायला परवानगी नाही. त्यांना आपली स्पेस मिळत नाही. असा एक गोंड शब्द आपण त्या सगळ्या ठिकाणी वापरत असतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असं झालं की मोठ्या प्रमाणात प्रदूषण तयार झालं आणि त्याचाही इफेक्ट आपल्या ऑरा चक्रावर व्हायला लागला. जसं आता कोरोना आला. कोरोनाची पहिली लाट जेव्हा आली तेव्हा त्याचा फॉर्मॅट वेगळा होता. कोरोनाची दुसरी लाट आली तेव्हा त्याचा फॉर्मॅट बदलला. म्हणजे हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, ते आपल्या शरीरात जेव्हा प्रवेश करतात, तेव्हा शरीराला हे कळतच नाही की यांना मॅनेज कसं करायचं. आणि मग तिथे जे युद्ध चालू होतं, त्या युद्धातून तयार होते खराब ऊर्जा. हे झालं आता फिजिकल फॉर्म्स. तसंच काही वेळेला काही इमोशन्स असतात. आपल्या लोकांकडनं अपेक्षा असतात, की जसं मी ज्याच्याशी चांगलं बोलतोय त्याने माझ्याशी चांगलं बोललं पाहिजे. पण अचानक जेव्हा तो माणूस तिरस्टासारखा काहीतरी वागायला लागतो, तो इरिटेट करायला लागतो, तो तुम्हाला क्रिटिसाइज करायला सुरुवात करतो. त्याचा एक्झॅक्टली इफेक्ट त्या माणसावरती, लोकांवरती असा व्हायला सुरुवात होतो, की आपण ते इमोशन्स हाताळू शकत नाही. आणि मग ते इमोशन्स हा शब्द जर स्प्लिट केला, तर शब्द तयार होतो मोशन म्हणजे एनर्जी इन मोशन.
म्हणजे अल्टिमेटली त्या एनर्जीज आहेत. त्यामुळे त्या शरीराच्या वेगळ्या भागामध्ये जमा व्हायला लागतात आणि तो भाग हळूहळू वीक होतो, ज्याला आपण अगदी सोफिस्टिकेटेड शब्दामध्ये आजारी पडलो किंवा तो ऑर्गन आता काम करत नाहीये असे काहीतरी छान शब्द वापरतो. म्हणून मेडिकल सायन्सनी डिसीजची एक छान डेफिनेशन केली आहे की डिस इज इज डिसीज. तेव्हा जे हो. काही इज आहे तर ते बिघडणं म्हणजे हम्म. डिसीज. आणि मग ती अशा प्रकारे निगेटिव्ह एनर्जी साठून ते साठून डिसीज राहते ती होते. आपल्या शरीरात. त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी तिथे त्यामुळे असते आणि काही काम एनर्जी करते. आपण बनवतो आणि काही एनर्जी आपण भाड्याने काही घेतो. energy घेतो. दुसऱ्यांकडनं येस. खास अगदी आवडीने आपण भाड्याने काही एनर्जी त्यांच्याकडनं घेत असतो. मग हिलिंगने ही निगेटिव्ह एनर्जी आपण काढू शकतो का हो, आणि अगदी सोपा कमी होऊ विचार करा, शकतो? की तुमच्या घरात कचरा साठला. तुम्ही काय करता? झाडू उचलता किंवा व्हॅक्यूम क्लीनर हम्म. घेता आणि तुम्ही कचरा काढता. अगदी त्याच नुसार ह्या हिलिंगच्या सायन्समध्ये काही टेक्निक्स असतात, की ज्यामुळे पहिल्यांदा हे आयडेंटिफाय करता येतं, की खराब ऊर्जा कुठे-कुठे साठली आहे आणि दुसरं ही काढताही येते. त्यामुळे ही हम्म. काढून टाकली, की आपोआप काय होतं, जसं मी एक नेहमी उदाहरण देतो, की जर आपण फॅन खूप दिवस स्वच्छ पुसला नाही, तर त्याच्या पातींवरती अशी जाड एक-एक धुळीच्या रेषा सगळ्या तयार होतात आणि काही वेळा जळमटं जाड तयार होतात आणि त्यामुळे फॅन लावलेला असून सुद्धा त्याचा वारा लागत नाही त्या फॅनचा. हम्म. आणि हम्म. मग घरचं कोणीतरी एखादं तज्ञ जे असतं ते सांगतो, की "अरे फॅन स्वच्छ करायला हवाय." आणि मग हम्म. छानपैकी असा तो जाड चिकट झालेला लेयर सगळा आपण काढतो आणि तोच फॅन अतिशय सुंदर आपल्याला वारा द्यायला सुरुवात करतो. सेम विथ एसी. एसीचे जे फिल्टर्स आहेत ते जर स्वच्छ चहाचं नाही झाले, गाळण ते तर पण तशा फरक होत नाही. सेम पद्धतीने जेव्हा चक्रांमध्ये, ऑर्गनमध्ये ही खराब ऊर्जा साठून राहिलेली असते, ही जी तुम्ही काढून टाकायला सुरुवात केलीत, कारण आता ते स्वतःच काढू शकत नाहीयेत, ते दमलेत बिचारे. तर हो. तेव्हा तुम्ही जी काढून टाकायला सुरुवात केलीत, की त्यांना काम करायला सोपं जातं. आणि मग ते काम करायला लागले, की शरीर स्वतः स्वतःला बरं करतं. हो. म्हणजे महत्वाचं काम हिलिंगनी होतं ते. नक्की होतं. Yes. खूप सुंदर होतं. आणि जसं आता आपण शरीराच्या डिसिजेस बद्दल बोललो, तसं मनाच्या डिसिजेस बद्दल किंवा त्या संदर्भात ती ऊर्जा म्हणजे जी काही कमी जास्त किंवा ती निगेटिव्हिटी आलेली असते, तर तीही आपण हिलिंगनी काढू शकतो. म्हणजे आपण म्हणू अतिश सायकोथेरपी किंवा अतिशय छान पद्धतीने काढता येते. अगदी सोपा विचार करा ना. आपण अगदी लोकांना एकमेकांना सांगतो, की मनातनं विचार काढून टाक बरं का. हा विचार अगदी चुकीचा आहे. पण तो जातो का? तर तो नाही नाही. जात. कारण आपल्याला तो विचार बेसिकली आहे कुठे हेच माहिती नाहीये. आता हे हम्म. प्राणिक तत्वज्ञान ज्यावेळेला आपण बघायला लागतो किंवा त्याचे वर्कशॉप आपण करायला सुरुवात करतो, त्याच्यात आपण हे शोधू शकतो, की हा विचार नक्की कुठे अडकून पडलाय. आता एक वा. छोटासा प्रयोग करून बघा, की तुमचा आवडता पदार्थ आठवा. हम्म. जसा तुम्ही आठवायला लागाल, तशी तुम्हाला सलायवा तयार व्हायला लागली, लाळ तयार हो. व्हायला लागली. त्यामुळे विचारांचा मानवी शरीरावर एवढा सखोल परिणाम होत असतो. आणि मग ह्या काळामध्ये जर तो विचार नक्की औरामध्ये कुठे अडकलाय, तो तुम्ही शोधलात आणि तो नष्ट करायला सुरुवात केली, तर बघायला असं मिळतं, की ती एन्झाईम्सच तयार होत नाहीत. अल्टिमेटली तो मानसिक आजारातून 100% बाहेर पडतो. हं. तसं मी तुम्हाला सांगेन, की कित्येक लोकांना विचारलं, "तुमच्या मनात राग आहे का हो?" ते म्हणतील, "नाही, नाही, अजिबात राग नाहीये." मग तुम्हाला जर का माहिती असेल त्या व्यक्तीच्या मनात कोणाबद्दल राग आहे, म्हणा मग तुमच्या सासूबाईंबद्दल तुमचं काय मत आहे? किंवा तुमच्या मिस्टरांबद्दल तुमचं मत काय आहे? की तुमच्या ह्यांच्याबद्दल काय मत आहे? नाही, 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 ती माणसं नाही. त्यांचं नाव सोडून बाकी कोणाचे नाव काढा. म्हणजेच त्या माणसाच्या मनात तो सप्रेस राग आहे किंवा आहे. तो द्वेष तयार झालाय किंवा काही हम्म. दुःखाची भावना असते. अरे, मी सगळ्यांचं सगळं करतो, पण लोकं माझं काहीच करत नाहीत किंवा लोकं माझ्या मदतीला येतच नाहीत. आता ही भावना जागोजागी अडकून पडायला लागते. याला आपण म्हणतो इमोशन्स. आणि मग ते इमोशन, एनर्जी इन मोशन, मग ती त्याचा त्याचा धुमाकूळ घालायला सुरुवात करते. आता अशा दुःखी एखाद्या माणसाला जर का तो रस्त्यातून चालायला लागला, तर बघायला काय मिळतं, की सगळं जग आपल्याचकडे बघतंय. त्यांना माहिती आहे मला नक्की कशाचं दुःख आहे. अल्टिमेटली तो तोच एनर्जी प्रक्षेपित करत असल्यामुळे ती सेम ऊर्जा आसपासच्या वातावरणातनं त्यांच्याकडे आकर्षित व्हायला लागते. त्यामुळे कित्येक वेळेला विचार ओनरशिपचे असतात असं नाहीये. ते काही वेळेला तुम्ही मुद्दामून खेचून घेतलेले असतात त्या प्रकारचे विचार. आणि ते विचार तुमच्या आवारामध्ये येतात आणि मग ते विचार पण धुमाकूळ घालायला सुरुवात करतात. सेम तशीच एन्झाईम्स तयार होतात आणि मग काही वेळेला अतिशय आजार गंभीर होतो. मग आपली सायकॅट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट या सगळ्यांच्या व्हिजिट्स चालू होतात. आणि बिचारे प्रयत्न प्रचंड करतात, पण विचार नष्ट कसा करायचा हा त्यांच्याही अभ्यासक्रमाचा भाग नाहीये. पण तिथे हिलिंग शिकलेला माणूस तो विचार बरोबर कुठे अडकलाय शोधतो, तो नष्ट करतो. मग आम्ही सांगतो, "आता बघा, आता मी हार्ड डिस्क रिकामी करून दिली आहे. आता तुम्ही योग्य याने हार्ड डिस्क भरा. काही प्रॉब्लेम नाही, ती पटापट भरली जाईल." आणि मग दोघांच्या प्रयत्नाने ती हार्ड डिस्क भरली जाते आणि मग पेशंट कंप्लिटली व्याधीमुक्त होतो.
पण मग आत्ताच तुम्ही म्हणालात की इमोशन्सच्या बाबतीत जर आपण म्हटलं की सासूबाईंच्या बद्दल आणि हे नाही मग त्याच्याबद्दल बोलत नाही कारण काहीतरी मनात आहे. तर मग याच्यामध्ये आपण म्हणू नातेसंबंध, कारण दोन व्यक्ती किंवा हो. एकापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन आपण घरामध्ये राहतो किंवा फ्रेंड्स वगैरे, तर त्याच्यामध्ये नातेसंबंध. मग असं होतं का की आता नातेसंबंधांमध्ये मी आणि कोणीतरी असं आहे थोडंसं म्हणजे रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, पण मला पटलंय आणि मी आलीये हिलिंगसाठी आणि मला त्याच्यावर उपाय हवाय. तर मी एका व्यक्तीने हिलिंग घेतली आणि ते नातेसंबंध सुधारू शकतात का का दोन्ही व्यक्तींनी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व पाहिजे? वा, खूपच छान प्रश्न आहे. एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजायला छान वाटेल. एक वर्गात आमच्या विद्यार्थिनी आली होती आणि तिचा सायकोथेरपीचा वर्कशॉप चालू होता. तर तिचं हिलिंग झाल्यानंतर तिने मनात ठरवलं, की माझ्या एका मैत्रिणी माझ्या 8-10 वर्ष बोलत नाही माझ्याशी. तर बेटर आहे मी का नाही एकदा तिला फोन करून बघू? मी पण एवढ्या वर्षात काही फोन केला नाही. आणि म्हणून तिने गंमत म्हणून तिला फोन केला. तर समोरून तिने सांगितलं, "बघ, एवढे वर्ष तू फोन करत होतीस म्हणून मी फोन करत नव्हते. बरं झालं आज तू फोन केलास." आणि त्या दोघी नॉर्मल गप्पा मारायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे कित्येक वेळेला माझ्याकडनं मी राइट ॲक्शन घ्यायला सुरुवात केल्यानंतर ती केस सुटू शकते. पण ती केस सुटण्यासाठी जी मनस्थिती तुमची आवश्यक आहे, ती प्राणिक हिलिंग किंवा आपल्या हिलिंग थेरपीमध्ये आपण तयार करू शकतो. आणि ती तयार झाली की राइट ॲक्शन घेतली जाते. मग गाठी सुटतात आणि मग प्रश्न सुटतात. येस, व्हेरी नाईस आन्सर. छान समजावून सांगितलं. आता आपण परत फिजिकल डिसीज आणि ह्याच्याबद्दल मगाशी बोलत होतो, तर असंही होतं ना की उपचार चालू आहेत, म्हणजे ऍडमिट आहे पेशंट किंवा घरी डॉक्टरांचे उपचार चालू आहेत आणि मग त्यावेळेला आपण हिलिंग घेऊ शकतो का आणि त्याचा तो परिणाम कसा होतो? कारण डॉक्टरांची औषधं मेडिकेशन आपलं चालूच आहे, पण मग हिलिंग काय त्याच्यामध्ये रोल करतं किंवा ते घ्यायला पाहिजे की नको पाहिजे किंवा काय, म्हणजे काय वा, महत्व आहे? वा. काही काही रस्त्यांवरती सायकल छान चालते. काही काही रस्त्यावर हम्म. स्कूटर चांगली चालते. काही काही रस्त्यावरती रिक्षा चांगली चालते. काही रस्त्यांवरतीच फ्लाईट छान चालतं. हो. अगदी त्याच पद्धतीने हे सगळ्यांचं उद्दिष्ट काय आहे? तर त्या व्यक्तीला त्या शेवटच्या स्थळापर्यंत पोहोचवणं. येस. सेम पद्धतीने ॲलोपॅथी असू दे, होमिओपॅथी असू दे, आयुर्वेद असू दे किंवा कुठल्याही प्रकारच्या थेरपी असू देत, या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे पेशंटला बरं करणं. आणि मग अशा वेळेला प्राणिक हिलिंगचे उद्दिष्ट आहे बरं करणं. मग हो. त्यामुळे प्राणिक हिलिंग आणि कुठली थेरपी अतिशय सुंदर एकमेकांच्या हातात हात घालून चालू शकते. आणि म्हणून मला सांगायला अतिशय आवडेल, की अपोलो हॉस्पिटल चेन्नई असेल किंवा रामोई हॉस्पिटल बंगलोर असेल, या ठिकाणी मेजर ॲक्सिडेंट झालेले पेशंट्स ॲडमिट करण्यात आले. आणि तिथे प्राणिक हिलिंगचे डिपार्टमेंट्स आहेत. तिथे प्रयोग असा करण्यात आला, की ह्या पेशंटला बरं होण्यासाठी कालावधी लागतो 18 महिने, 20 महिने, 22 महिने. एवढा काळ त्यांना ॲडमिट राहायचंय त्या पेशंट्सना. तर त्याच्यावर प्राणिक हिलिंग वापरून खरोखर काही रिझल्ट्स येऊ शकतात का? तर बघायला असं मिळालं, की त्यांचा कालावधी 50-60% नी कमी झाला आणि पेशंट खूप कमी वेळामध्ये खूप चांगला रिकव्हर झाला. म्हणून आज भारतामध्ये सोमय्या कॉलेजमध्ये डिग्री कोर्स आहे योगाचा. त्याच्या अभ्यासक्रमात प्राणिक हिलिंग घेतलंय. पुण्याला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्राणिक हिलिंग घेतलेलं आहे. नागपूर विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात प्राणिक हिलिंग घ्यायला सुरुवात केली आहे. असं जगभर अनेक ठिकाणी प्राणिक हिलिंग लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी वेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी येत आहेत. इव्हन तुम्ही आज ही मुलाखत जी ठेवली आहे, त्याचंही उद्दिष्ट हेच असावं, की Exactly. अनेक लोकांना प्राणिक हिलिंग नक्की काय आहे, ते काम करतं का नाही, हे लोकांपर्यंत पोहोचावं. अं, आता थोडस आपण हिलिंगच्या प्रोसेसकडे जर गेलो, हं. तर हिलिंग शरीराला बरं कसं करतं, म्हणजे काय अगदी. प्रोसेस आहे त्याची? हिलिंगमध्ये अगदी 2 बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. एक क्लिन्झिंग आणि एनर्जायझिंग. हं. जसं क्लिन्झिंगमध्ये खराब ऊर्जा काढली जाते आणि मग चांगली ऊर्जा दिली जाते. उदाहरण तुम्ही एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलात. तर डॉक्टर पहिल्या दिवशी तुम्हाला सांगेल, की हां, बरीच टॉक्सिन शरीरात साठली ती काढायला लागतील बरं का. मग आपण त्यासाठी पंचकर्म करूया तुम्हाला. मग त्या हम्म. पंचकर्माच्या माध्यमातून वेगळ्या प्रकारची औषधं आणि ह्या सगळ्या गोष्टी देऊन शरीरातली जी टॉक्सिन्स आहेत, ती काढली जातात. अगदी ह्याच प्रकारे प्राणिक हिलर जो आहे, तो आधी हे शोधून काढतो, की शरीराच्या कुठल्या-कुठल्या भागामध्ये खराब ऊर्जा साठून राहिली आहे. मग तो ते खराब ऊर्जा काढतो आणि तिथे फ्रेश प्राणा द्यायला सुरुवात करतो. आता जसा फ्रेश प्राणा मिळेल, तसं शरीर स्वतः स्वतःला रिपेअर करायला सुरुवात करतं आणि त्यामुळे पेशंट बरा होतो. म्हणून बऱ्याच लोकांना प्राणिक हिलिंग करत असताना काही हँड पोश्चर्स असतात त्यांचे. तर ते हँड पोश्चर्स बघून गमतीशीर वाटू शकतं. तेच मी पुढे आता विचारणारच होते की अगदी. पण हे गमतीशीर वाटलं तरी नो प्रॉब्लेम. कारण हम्म. अल्टिमेटली पेशंट जर बरा होतोय, तर असे हातवारे करायला काही हरकत नाहीये.
हो. आणि सगळ्यात छान म्हणजे भारतात असा कायदा नाहीये की हातवारे करायला बंदी आहे. नाही, मग आपण लगेचच घेऊया तो प्रश्न की हातवारे करतो म्हणजे नक्की काय करतो आणि काय प्रोसेस ऍक्च्युली आहे? प्राणी किलिंगचे वर्ग जे असतात त्याच्यात शिकवलं जातं. म्हणजे मी एका ओके. मेकॅनिकची गोष्ट नेहमी सांगतो वर्गात सुद्धा, की एका मेकॅनिककडे एक बंद पडलेली कार तिथे आलेली होती. त्याचा मालक बाजूला वाट बघतोय. तर तो मेकॅनिक इथे शांतपणाने हातोडी हातात घेऊन तो त्या सगळ्या कारच्या बाजूने फिरत होता. फिरून झाल्यानंतर सुद्धा एका पॉइंटला तो आला आणि त्याने जोरात कारवरती ती हातोडी मारली आणि ती कार चालू झाली. ओके. तर त्या मालकाने त्याला विचारलं, "अरे किती पैसे झाले?" त्याने सांगितलं, ₹500. म्हणला, "एक हातोडी मारायचे ₹500?" तर "नाही, नाही, नाही, नाही. हातोडी कुठे मारायचे याचे ₹500." बरोबर. त्यामुळे इतर लोक पण हातवारे करतात आणि आम्ही प्राणी किलर सुद्धा हातवारे करतो. पण आमच्या हातवाऱ्यांना एक व्यवस्थित दिशा आहे. त्यामुळे तिकडे ऑरामध्ये नक्की खराब ऊर्जा कुठे चढली ती काढायची कशी, तिथे योग्य प्राणा द्यायचा कसा, ते याचं सगळे विशिष्ट ट्रेनिंग हँड. घेतलेले हातवारे आहेत ते. त्यामुळे आपोआप काय होतं, पेशंट त्यांनी बरे होतात. इतरांनी हातवारे केले तर माईट बी ते गमतीशीर वाटू शकेल. कारण सगळ्यांना तो प्रश्न पडतो, म्हणजे नक्की. जनरली सगळे पाहतात तर की नक्की हे काय करता तुम्ही, आणि म्हणून आपण. तसं पु ल देशपांडेंचं मी एक आणखी उदाहरण देईन, की पु ल देशपांडेंना एकाने प्रश्न विचारला एका अशाच व्याख्यानामध्ये, की "अहो, तुम्हाला सुचतं कसं हो?" तर त्यावेळेला त्यांनी सुंदर लिहिलं, की "मी कागद पेन घेऊन बसलो आणि सुचतं मला." ओके. पण विचार करा, की आज आपण कागद पेन घेऊन बसलो तर आपल्याला सुचणार नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये बिटवीन द लाईन्स काहीतरी आहे. सेम पद्धतीने प्राणिकलिंग शिकलेला माणूस जो हातवारे करेल, त्याच्यामध्ये बरंच काही घडेल, कारण तो शिकलेला आहे. नक्कीच, नक्कीच. आता आताच आपण म्हटलं की म्हणजे दोन्ही आजारांबद्दल थोडंसं बोललो की शारीरिक आजार आणि मानसिक आजार. मग आता शरीराच्या आजारांबद्दल तुम्ही म्हणालात की तिथे जी खराब ऊर्जा आहे ती काढली जाते. मग तसंच ताण, भीती, चिंता आणि टेन्शन्स आणि हे सगळे मानसिक आजार आहेत किंवा एन्झायटी वगैरे. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो? म्हणजे ओके. आपण म्हणतो की ते मेंदूशी रिलेटेड, फक्त मग मेंदूच क्लीन करतो का, काय असतं ती प्रोसेस? ऍक्च्युली तसं करावं लागत नाही. कारण आपल्याला कुठेही शरीरातले ऑर्गन्सना क्लीन करायचं नाहीये. आपल्या आसपासचं जे ओके. ऊर्जेचं वलय आहे, त्याच्यात जे असंतुलन झालंय ते आपल्याला दुरुस्त करायचंय. अगदी सोपं तुम्हाला सांगेन, की एखादा माणूस नवीन-नवीन जॉबला लागला. तो रेल्वे स्टेशनवर जाऊन उभा राहिला. त्याने बघितलं प्रचंड गर्दी आहे त्या सगळ्या ठिकाणी. त्याने 1 गाडी सोडली आणि 2 गाडी सोडली. पुढे एखादा त्यातलाच अ, तज्ञ असा एखादा माणूस तिकडे येतो. तो म्हणतो, "बाबा गाड्या सोडू नकोस, नाहीतर तुला पूर्ण दुपारपर्यंत इथेच उभं राहावं लागेल. ऑफिसला लेट होईल तुझा." पण मग तो पहिल्या दिवशी कसाबसा कोणाच्या तरी मदतीने आत शिरतो. 3-4 दिवस त्याला एकदा आत शिरायचं कसं कळलं, की तो त्यातला तज्ञ होतो. मग त्याच्या गाड्या सुटायच्या बंद होतात. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ सेल्फ रिकव्हरी. सेम हम्म. पद्धतीने मला ताण आत्ता आला, 5 मिनिटात माझा ताण निघून गेला पाहिजे. पण तो ताण जेव्हा जात नाही, तेव्हाच ॲक्चुअली प्राणिकिलिंगची आवश्यकता तिथे निर्माण होते. मग सेम विथ राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, तिरस्कार आहे आणि मग तिथे ते कुठे अडकली एनर्जी हे शोधणं आणि त्याला बाहेर काढणं. हे आम्ही प्रामुख्याने करायला सुरुवात करतो. आता ज्या वेळेला थोडंसं मला असं वाटतं की मानसिक आजारांच्या बाबतीत मी म्हणेन थोडीशी गल्लत होते लोकांची, की मला आता हे असं टेन्शन येत आहे किंवा एन्झायटी फील होते, तर मी काउन्सिलरकडे, सायकोलॉजिस्टकडे जाऊ का, हीलरकडे जाऊ का, कुठे जाऊ? तर त्यातला काय तुम्ही फरक सांगू शकाल, कसं आम्ही त्यांनी सांगेन आम्ही सांगेन तुम्हाला दोघांची गरज आहे. कारण काउन्सिलर ही हार्ड डिस्क भरायला मदत करणार आहे आणि हीलर हा हार्ड डिस्क रिकामी करायला मदत करणार आहे. ते. त्यामुळे जर हार्ड डिस्क रिकामी केली आणि मग त्याच्याकडे त्याला काउन्सिलरकडे पाठवलं, तर काउन्सिलरचं काम खूप सोपं होतं. पण हम्म. काउन्सिलरला सतत आम्ही माझे अनेक मित्र-मैत्रिणी काउन्सिलर आहेत. बघायला असं मिळालं, की दिवसभरात किती लोकांचं ऐकणार? त्यामुळे 3-4 4 केसेस त्या लोकांनी केल्या, की त्यांना एका लिमिटनंतर असं वाटतं, की बास आता आपण थांबलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी त्यांनी असा प्रयत्न केला, की आधी हीलरकडनं ती केस आली आहे, तर त्यांना योग्य तो विचार कसा करायचा हे शिकवतात प्रामुख्याने काउन्सिलर. त्यांनी त्याला ते शिकवलं आणि त्यामुळे त्या माणसाची पद्धत काम करायची बदलली. अल्टिमेटली प्रॉब्लेममधनं ती बाहेर पडले. हम्म. इव्हन हम्म. तुम्ही आर्थिक समस्येबद्दल सुद्धा विचार करता. अनेक लोक आम्हाला विचारतात, की असा ऑरा नुसता क्लीन करून आर्थिक समस्या कशा काय सुटतीये? तेच मी पुढे विचारणारच आहे. अगदी. तर आर्थिक समस्या ऑरा क्लीन केल्याने ऐवज सुटत नाहीत. पण पैसा मिळवणं ही कला आहे. हो. पण ती कला जर तुम्हाला अवगत करायची असेल, तर तुमची चक्र जर स्वच्छ असतील, तर हम्म. तुम्हाला योग्य विचार करता येईल. काही वेळेला तुम्ही कृती करायची असं मी सांगेन एखाद्याला, की एखाद्याने एखादं दुकान चालू केलंय, पण त्या दुकानात वेळच्या वेळी जाणं,
ते दुकान वेळच्या वेळी बंद करणं, त्याच्यात काय माल राहिलाय, काय माल संपलाय, हे सगळं बघणं किंवा मला माझ्या बिझनेसच्या स्ट्रॅटेजी कशा चेंज केल्या पाहिजेत, हे सगळं ठरवणं, ह्यासाठी त्याची ऑरा आणि चक्र ही रिस्पॉन्सिबल आहेत. ती जर असतील व्यवस्थित त्याची, तर तो खरोखर करतो. पण नाहीतर आपल्या ते एक मराठीत गाणं आहे की खूप बोलायाचे आहे पण बोलणार नाही. आता मी सांगेन की तुझ्या दुकानात काय माल आहे हा जर का तू बोलणार नाही, या सांगितलं स्थितीमध्ये ना. असशील, तर ते कधीच कम्युनिकेट होणार नाही. त्यामुळे कस्टमर कधीच येणार नाही. बरोबर. हं. तर तेच त्यामुळे की फिजिकल म्हणजे स्ट्रेंथ, मेंटल हम्म, स्ट्रेंथ, इमोशनल हम्म. स्ट्रेंथ, ह्या सगळ्या जर तुमच्या व्यवस्थित अप टू द मार्क असेल, तर डेफिनेटली सक्सेस तुमच्या पाठीमागे धावले. बरोबर आहे. कारण तेच की हिलिंग म्हणजे प्राणिक हिलिंग आणि ह्या सगळ्या थेरपीज कडे ह्या पद्धतीने पण लोक पाहतात की प्रॉस्पेरिटी आणि माझ्या काही अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करण्याच्या दृष्टीने म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या थोड्या त्या स्टेजमध्ये जाण्यासाठी. तर तेच मी आता विचारणारच होते. तर तुम्ही एनर्जी टेक्निक कशी समृद्धीसाठी वापरली जातात ते आता थोडक्यामध्ये सांगितलंच. पण याच्यामध्ये म्हणजे परत ते झालं की ऑपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजेत बरोबर. आणि प्रॉस्पेरिटी पण मिळाली पाहिजे. आणि एक तो त्या त्या जॉब असेल किंवा स्वतःचा बिझनेस असेल तर त्याच्यामध्ये जो आपला रोल आहे त्या रोलसाठी आपण तिथे पूर्णतः तयार झाले पाहिजे. यासाठीचं काम आपण हिलिंगनी खूपच चांगल्या पद्धतीने करू शकतो. नक्कीच, नक्कीच. तर एखादं त्याच्याविषयी उदाहरण देऊ शकाल का तुम्ही? अगदी छान उदाहरण देईन. आमचा एक मित्र, त्याला अ, एकदा त्याचा जॉब गेला. काहीतरी ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला, त्याचा जॉब त्याचा गेला. आता त्याचा स्ट्रेस एवढा होता, की त्याने तो घरी सांगायला प्रचंड घाबरत होता. कारण त्याचे हम्म. आई-वडील दोघेही डायबेटिक होते. तो रेग्युलर आमच्याकडे सेंटरवरती यायचा, तो तिथे तो बसायचा, डबा त्या त्या वेळेला खायचा. बरोबर ती वेळ संपली, ऑफिसची वेळ संपली, की तो घरी जायचा. असं हो. त्याने महिनाभर केलं. मी म्हटलं, "अरे सॅलरीचं काय करशील? कारण तू महिन्याभरानंतर सॅलरी कुठून देशील?" तो म्हणाला, "मी माझ्या अकाउंटवरती आहे, ते विड्रॉ करून देशील." म्हटलं, "किती दिवस असं तू करशील?" तर बेटर तू आई-बाबांना एकदा स्पष्ट सांग. तर तो खूप घाबरत होता. मग त्याला प्राणिक क्लीनची काही ट्रीटमेंट्स आहेत त्यासाठी. तर त्या ट्रीटमेंट्स त्याला 1-2 दिवस दिल्या आणि त्याने घरी जाऊन आरामात सांगितलं, की "आई-बाबा माझा जॉब गेलाय." गमतीची गोष्ट म्हणजे आई-बाबा दोघेही जॉब करणारे होते. त्यामुळे ते म्हणाले, "ठीक आहे, नवीन शोध. त्यात काय प्रॉब्लेम आहे?" हम्म. म्हणजे जी एका दिवसात घटना खरं तर घडायला हवी होती आणि तो रिलॅक्स व्हायला हवा होता, तो तो न सांगू शकल्यामुळे तो त्यांनी स्ट्रेस कॅरी फॉरवर्ड केला. तर ह्यासाठी हिलिंग सायन्स खूप फॅन्टास्टिक काम करतात. जॉब मिळण्याच्या दृष्टीने आम्ही नेहमी सांगतो, की जर तुमचा ऑरा स्ट्राँग असेल, तर ऑरा हे मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्यामुळे त्या मॅग्नेटिक फील्डच्या माध्यमातून तयार केलेला जो विचार असतो, तोही अतिशय फॅन्टास्टिक मॅग्नेटिक असतो. उदाहरण मी देईन, की इकडनं समजा मला 10 फुटावरची वस्तू खेचायची आहे, तर मला तेवढाच स्ट्राँग मॅग्नेट जर का माझ्या हातात असेल, तर ती वस्तू मी खेचू शकतो, नाहीतर ती खेचू शकत नाही. त्याच पद्धतीने जसा तुमचा ऑरा मजबूत होत जातो, तर तसं योग्य संधी या तुम्ही इझिली अट्रॅक्ट करायला लागता आणि मग त्या तुमच्यात काही टॅलेंट असल्यामुळे ते मॅनिफेस्ट होतात आणि प्रॉब्लेम सुटायला लागतात. आणि सर जसं आपण आता मॅनिफेस्टेशन आणि अपॉर्च्युनिटीज घेणं किंवा प्रॉस्पेरिटीसाठी तो मार्ग मोकळा करणं म्हणतोय, तसं समथिंग मी ऐकलंय की शिल्डिंग किंवा ते सिक्युरिटी साठी किंवा असं काय ते थोडस जरा सांगाल अगदी का? सोपं सांगेन. घराला दरवाजे आणि खिडक्या का लावतो आपण? तर बाहेरून कोणीतरी चुकीची व्यक्ती आत शिरू नये. बरोबर हम्म. आहे किंवा किडे हो. आत शिरू नयेत, डास आत शिरू नयेत. जर एवढ्या पातळीवर एखादं कवच तयार करण्याची पद्धत असेल, तर आपल्याकडे योगशास्त्रामध्ये आणि प्राणिक हिलिंगच्या परंपरेमध्ये असे अनेक टेक्निक्स मास्टरने दिलेत, की ज्यामुळे चुकीच्या विचारापासून तुम्ही प्रोटेक्ट व्हाल. अगदी आम्ही हो. बऱ्याच वेळेला सांगतो, की मुलांना तर तुम्ही छान घडवलंत, पण आता हे मूल जेव्हा एखाद्या क्लासला जाईल, तर त्यावेळेला आसपासच्या मुलांमुळे त्याला चुकीची संगत लागण्याची दाट शक्यता आहे. किंवा हम्म. हे मूल ज्यावेळेला चुकीच्या शिक्षकाच्या समोर जाईल, तर त्यावेळेला त्या शिक्षकाकडनं चुकीच्या गोष्टी सुद्धा ग्रहण करण्याची क्षमता आहे. तर हे सगळ्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला प्राणिक हिलिंगमध्ये पुढे जाऊन एक सायकिक सेल्फ डिफेन्स नावाचा कोर्स आहे. आणि तो कोर्स केल्यानंतर हे बरेचशा प्रॉब्लेमला तुम्हाला सोल्युशन्स मिळत जातात. किंवा काही वेळेला तुम्हाला असं लक्षात येतं, की तुम्ही लग्न करता एकाच व्यक्तीशी, पण त्याच्याबरोबर त्याचे सगळे नातेवाईक तुम्हाला फ्री मिळतात. आणि मग त्या व्यक्तीबरोबर तुमची एक प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲडजस्टमेंट चालू होते. आणि काही-काही लोकांची तुम्ही नाही ॲडजस्ट करू शकत. पण अशी लोकं आल्यावर तुम्ही स्पष्ट बोलणार का? त्यांचा इन्सल्ट करणार का? तुम्हीच इरिटेट होणार का? तुम्ही फ्रस्ट्रेट होणार का? तर नाही चालणार फ्रस्ट्रेट होऊन. पण काही लोकांचे इमोशनल कंट्रोल एवढा वीक झालेला असतो ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये गेल्यामुळे, की त्यांना प्राणिक टेक्निक्स वापरल्यामुळे त्यांना हे लक्षात येतं, की कैरी
त्यामुळे रोज कंप्लेंट नाही करायची कैरी खाऊन की आंबट आहे, आंबट आहे, आंबट आहे, आंबट आहे म्हणून. मग त्याच्यासाठी त्यांचा ऑरा नॉर्मल झाला, चक्र नॉर्मल झाली, की एक्सेप्टन्स हा त्यांचा वाढायला सुरुवात होतो. आणि त्यामुळे पूर्वी ज्या गोष्टीचा त्रास होतोय तो त्रास व्हायचा बंद होतो. ऑडियन्समध्ये तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत तरी विचारू शकाल. तुम्ही हँड रेज करा, म्हणजे मग तुम्हाला प्रश्न विचारता येईल. हं? आहेत कोणाला काही प्रश्न? मग आपण कधी कधी मला म्हणजे मी असं कधी कधी असं मला वाटतं की सगळंच सुरळीत चालू आहे, खरं मधीच मधी प्रश्न पडतात की मला खूप विकनेस जाणवतोय किंवा मला ना अस्वस्थच वाटतंय. सगळं चांगलंय, खरं अस्वस्थ वाटतंय. असं नक्की होऊ शकतं. आता अस्वस्थपणा हा एक प्रकार बघितला तर तो तुमच्या शरीराच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा येऊ शकतो किंवा मानसिक प्रॉब्लेममुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात येऊ शकतो. तर पहिल्यांदा आपल्याला हे आयडेंटिफाय करणं आवश्यक आहे की जो शारीरिक आजार असेल तर त्याला प्राणिक हिलिंगमध्ये शारीरिक आजाराचे प्रोटोकॉल्स आहेत, आणि मानसिक समस्या असेल तर मानसिक आजाराचे त्यांना प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. ते दिल्यामुळे ही अनावश्यक अस्वस्थता पूर्णपणे जाते आणि रिकव्हरी पेशंटची व्हायला मदत मिळते. एक मिनिट जागृती मॅडम, बहुतेक तुम्ही म्यूट आहात. याच्यामध्ये आता आपण सुरुवातीलाच ते सायंटिफिक कसं आहे ते पाहिलं, म्हणजे ऑरा चक्राज वगैरे. पण याच्यासाठी काही एक फॉलो करावं लागतं का, किंवा तिथे तो श्रद्धेचा भाग किती येतो किंवा काही धर्माचा भाग येतो का, असं काही आहे का? कारण लोकांच्या मनात हे प्रश्न असतात आणि मग अरे बापरे, हा काहीतरी संप्रदाय किंवा हा एक असं संघटना आहे आणि मग त्याला ते असं रोज जावं लागतं, त्या वेळा पाळायला लागतात, काही फॉलो करायला लागतं, असं काही असतं का? ओके, पहिली गोष्ट म्हणजे आता मी हे कपामध्ये पाणी ठेवलंय. हम्म, ओके, हम्म. याच्यावर मला विश्वास ठेवावा लागतो का? हे पाणी आहे असा विश्वास ठेवायला लागतो का? नाही, हे नाही, पाणीच आहे. पाण्याचं. हा, तसंच प्राणशक्तीमुळे शरीराचे आणि मनाचे आजार बरे होतात, हे आज सायंटिफिकली सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे त्याच्या विश्वास ठेवण्याची खरं तर आवश्यकता नसते. पण आम्ही लोकांना सांगतो की विश्वास ठेवण्यापेक्षा असं म्हणा की मी एक्सपेरिमेंट करून बघेन, आणि एक्सपेरिमेंट केल्यानंतर जर मला अनुभव आला तर विश्वास ठेवेन, नाही तर विश्वासाच्या फंदात मी पडणार नाही. हं? हा पहिला पाठ झाला. दुसरं, याच्यामध्ये कुठेही दीक्षा नाहीयेत, अनुग्रह नाहीयेत, कारण आम्ही काही कोणाचे गुरु नाही आहोत. त्यामुळे तुम्ही ज्या कुठल्या आध्यात्मिक संप्रदायाची प्रॅक्टिस करताय, ती प्रॅक्टिस करण्यासाठी तुमचं शरीर चांगलं पाहिजे, तुमचं मन चांगलं पाहिजे, तुम्ही फायनान्शियली साऊंड असणं आवश्यक आहे. तर तुम्ही डोळे बंद केले तर तुमचं ध्यान लागेल, नाही तर ध्यान लागणार नाही. मग अशा स्थितीसाठी तयार करण्यासाठी ही प्राणिक हिलिंग ही पद्धती तयार करण्यात आलेली आहे. आता हे समजा एखाद्याला शिकायचं असेल तर ह्याच्यामध्ये काय काय करता येईल, त्याचे छान 2-2 दिवसाचे वर्कशॉप असतात, आणि ह्या वर्कशॉपमध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला ती गोष्ट शिकवली जाते. कारण आता आपण सगळी थेरी बघतोय, आता आपण समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करतोय. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली ती गोष्ट करायला सुरुवात करता, तेव्हा तुम्हाला शिकवतात ऑरा कसा क्लीन करायचा, चक्र कशी क्लीन करायची, ऊर्जेचं जे असंतुलन आहे ते शोधायचं कसं, ते सगळं बॅलन्स कसं करायला सुरुवात करायची. असे अनेक विषय तुम्हाला त्या वर्गात शिकवले जातात आणि प्रॅक्टिस करून घेतले जातात. आता बरेच जण आम्हाला विचारतात, सर 2 दिवसात एवढं सगळं कळतं का हो? तर कळत नाही, उलट मी सांगेन. म्हणून त्यासाठी वर्ग संपल्यानंतर 1 महिना दररोज प्रॅक्टिस सेशन ऑनलाईन ही तुमची घेतली जातात. तुम्हाला एक मेंटॉर दिला जातो, ज्याचं विशेषतः हिलिंगमध्ये अतिशय छान स्किल्स विकसित झाले आहेत. असा एक मेंटॉर दिला गेल्यामुळे तो मेंटॉर तुमची प्रॅक्टिस करून घेतो, आणि मग 1 महिन्यानंतर तुम्ही घरचे लोक, आपल्या आसपासचे लोक, ओळखीचे लोक, नातेवाईक, या सगळ्यांना हळूहळू हिलिंग करायला लागतात. बाकी सगळं बाजूला ठेवलं तरी आम्ही सांगतो तुमच्या घरातील 4 टाळकी जी आहेत ती जर हेल्दी राहिली तरच तुम्ही घराच्या बाहेर पडू शकाल. Yes. ओके, त्यामुळे आपल्याला दैनंदिन व्यवहार करायचे आहेत, बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. पण त्याच्यासाठी आपण फिजिकली, मेंटली, इमोशनली हेल्दी असणं हे आवश्यक आहे. गरजेचं आहे. प्राणिक हिलिंग हे कुठल्याच संप्रदायाशी किंवा कुठल्या एका धर्माशी निगडीत नाहीये, पण सगळ्याच धर्मात हे सांगितलेलं आहे. सगळ्याच संप्रदायांमध्ये ह्याचा अभ्यास झालेला आहे. मला असं वाटतं की ह्युमन बिईंग नक्कीच, त्याच्यासाठीच फक्त आहे, बाकी त्याला काही आपण उत्तर काही असू शकत नाही, असं नक्कीच, नक्कीच, म्हणू नक्कीच, नक्कीच. शकतो. आणि याच्यासाठी काही एक त्या व्यक्तीकडे वयोगट असावा म्हणजे वयोगटाचे क्रायटेरिया आहे का, किंवा काही काही शारीरिक कपॅसिटीचा क्रायटेरिया आहे का, की अशी व्यक्ती शिकू शकते आणि दुसरी अशी व्यक्ती शिकू शकत नाही? एक छान याला उत्तर देईन की जो 16 वर्षापेक्षा मोठा आहे आणि ज्याला लिहिता वाचता येतं, अशी ओके. कुठलीही व्यक्ती हे शिकू शकते. कुठलीही व्यक्ती म्हणजे त्याच्यासाठी ती हँडिकॅप आहे किंवा ब्लाइंड आहे किंवा नाही, म्हातारी आहे किंवा नाही. तिला स्वतःला काहीतरी डायबिटीस आहे
ब्लड अ, प्रेशर आहे तर माझ्या ग्रुपमधले सगळ्यात जे लहान वयाचे विद्यार्थी आहेत तर ते आता फक्त 86 वर्षाचे आहेत. ओ. त्यामुळे अतिशय व्यवस्थित करता येतं, त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. महत्वाचं तुम्हाला काहीतरी स्वतःमध्ये बदल करायचा आहे आणि लोकांना मदत करायची आहे, एवढी इच्छा पाहिजे. कम से कम माझ्या कुटुंबाला काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत, एवढी जर तुमची विचारधारा असेल तर तुम्ही प्राणिक शिकण्यासाठी योग्य व्यक्ती आहात. आणि आता म्हणजे मला असं वाटतं की ह्याचा अगदीशय महत्वाचा आस्पेक्ट वर आपण बोलू शकतो आता की सेल्फ हिलिंग असं मी काहीतरी ऐकलं की हो, ह्याच्यामध्ये स्वतःच स्वतः पण हिलिंग करता येऊ शकतं. इट नक्कीच. वॉज व्हेरी शॉकिंग टू मी टू हिअर. आणि मग ते कसं काय होऊ शकतं आणि ते स्वतःच कसं काय करायचं? वाव. तसं डॉक्टर स्वतःला औषधं देऊ शकतो का? हम्म. देऊ शकतो. तसं दुसऱ्याला देऊ हो. शकतो. तसंच ह्याच्यामध्ये प्राणिक हिलिंगमध्ये अनेक टेक्निक्स आहेत, की ज्या हम्म. टेक्निकमुळे तुम्ही सेल्फ हिलिंग सुद्धा कराल. कारण मी जर का हेल्दी असेन, तर मी पुढे जगाचा उद्धार करेन. माझ्याच झोळीत काही नाहीये, तर मी इतरांना काय वाटणार? म्हणजे सेल्फ त्या हिलिंग आपण करू नक्की शकतो. करता येतं आणि त्याची खूप त्या सुंदर सुंदर टेक्निक्स आहेत. उदाहरण त्याचं काही देऊ शकाल का की तुमच्याकडे एवढे म्हणजे जवळजवळ किती मला वाटतंय 5-10 हजाराच्या जास्तच विद्यार्थी हो, येऊन हो, गेलेले हो. असतील. तर सेल्फ हिलिंगचे काही छान उदाहरण देऊ अ, शकाल का की उत्तम त्याच्यात उदाहरण काय देईन, की वाचलंय? ऍडव्हान्स प्राणिकच्या वर्गामध्ये चष्म्याचा नंबर कसा घालवायचा याच्यावर एक छानसा हम्म. प्रोटोकॉल आहे. आणि माझे असे अनेक विद्यार्थी आहेत की त्यांनी चष्म्याचा नंबर घालवला. हो. किंवा एक सुंदर उदाहरण देईन, की माझे एक विद्यार्थी कोकणामध्ये घर बांधत होते. कोरोनाचा काळ पीक वरती होता आणि त्यांना विंचू चावला. हम्म. आता विंचू चावल्यानंतर त्यांच्या गावापासून कुठल्या तरी वाहनाने माणूस जेव्हा डॉक्टरांकडे पोहोचेल त्याला तास दीड तास लागणार. तर ह्याच्यामध्ये नवरा बायको दोघंही प्राणिक शिकलेले होते. त्यांनी सांगितलं की ओके, आपण प्रयोग करायला सुरुवात करू. आणि त्यांनी प्रोटोकॉल तिथे वापरायला सुरुवात केला. आणि बघायला असं मिळालं की नॉर्मली विंचू जे कोकणातले आहेत त्यांना माहिती आहे की सकाळी जर विंचू चावला तर तो रात्री उतरतो, तो मध्ये उतरत नाही. तो ठण 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 तिकडे चालू असतं त्याचं. तर ह्यांचं पुढल्या 2 तासामध्ये पूर्ण विंचवाचं विष उतरलं आणि ते पूर्णपणे नॉर्मल झाले. त्यांच्या पायावर एक मोठा दगड पडला होता. दगड पडल्यानंतर आपल्याला माहिती आहे की किती वेदना आणि सगळ्या होतात. त्यांनी हिलिंग घेतलं आणि पुढल्या अर्ध्या तासात ते नॉर्मल झाले. परत ते दगड उचलायला मोकळे झाले. कारण आपलं हो. स्वतःचंच घर बांधायचं आहे आणि त्यावेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात कारागीर सगळे मिळत नव्हते. कारण कोरोनाचा काळ पीक पॉईंटवर होता. तिथेही त्यांना त्या ठिकाणी वापरता आलं. बरं म्हणजे सेल्फ हिलिंग असं आहे तर काही म्हणजे मला मला असं वाटतं स्काय इज द लिमिट नाही का की नक्की, नक्की, नक्की. ऍटलिस्ट जे आपल्या हातातलं काही आहे आजार किंवा काही त्यावेळची उद्भवलेली परिस्थिती ती तर आपण हँडल नक्कीच करू शकतो. नक्कीच. हो, हे खूपच छान त्याचं फीचर आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्की. खूप छान वाटलं सर. मला असं वाटतं पण थोडेसे प्रश्न उत्तर घ्यायचे आहेत का हो, की जरूर घेऊया. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू देत त्यांना. कारण मला असं वाटतं बेसिक सगळ्या ह्याला आपण स्पर्श केलेला आहे जे नक्कीच. डाऊट्स असतात. कोणी प्रश्न विचारायला इच्छुक असेल तर त्यांनी प्लीज अनम्यूट करून विचारू शकता. येस, अमृता कापसे. हॅलो. येस, अमृता. हा बोला, बोला. अमृता बोला. ऍक्च्युली ना मला स्वतःसाठी असं की जॉब करायची सगळ्यात तर ती मला स्वतःपासून माझ्यासोबत म्हणजे होता होता काम ओके. झालं असं माझं फिलिंग होतं. आणि ह्याच्या आधी मला असं कधीच वाटलं नव्हतं की म्हणजे एवढं सगळं मी मी मला स्वतः एक्सपिरियन्स पण दिस टाइम आय मला 6 मंथचा गॅप झालेला आणि हम्म, असं माझी स्वतःची एक्सपिरियन्स म्हणजे मला असं कधी गॅप नाही दिली आणि मला असं सतत वाटतं की काम होता होता थांबलं आणि हम्म. नेगेटिव्हिटी इज ओनली देअर की बिकॉज ऑफ विच इट इज होल्डिंग समथिंग आय फील ओके. आय स्ट्रॉंगली फील लाईक ओके. नो प्रॉब्लेम. तर तुम्ही हिलिंग कोणाकडनं घेताय का रेग्युलरली? रेग्युलरली फिलिंग मी ऍक्च्युली सुधा मॅडम आणि मिनाली गेस मनाली इज देअर सो हम्म. शी मला मी क्रॉस करते हिलिंग 5 सेशन्स मी फ्री हिलिंग घेतले तर बरोबर. आणि मी पुन्हा पण करते रेग्युलरली पण फॅन्टास्टिक. हा पुन्हा जॉईन घेऊन रेग्युलरली
But still मला ना थोडंसं I feel like something negativity is happening constantly. म्हणजे मॅडम असं तुमचा मध्ये मध्ये आवाज जातोय, क्लिअर येत नाहीये जातोय आम्हाला. आणि थोडं मोठ्याने बोलता का मॅडम? can you hear me now? आता ऐकू येतंय का? हा, हम्म. ठीक आहे, बेटर. तर कसं मला असं सतत वाटतं की माझा एक्सपिरियन्स आहे आणि म्हणजे मी जॉब नाही केलेलं कुठे, तर मला सतत असं वाटतं की फॉलोअप करताना कुठले फीडबॅक येत नाही, कुठे रिस्पॉन्स नसतो. कॉल परत एकदा केला तर परत फोन कॉल रिसीव्ह नाही करत आहे. इट इज लाईक की काम होता होता थांबतं असं. हम्म. ते मी असं अँड इट इज बीन हॅपनिंग इन 2 to 3 टाइम्स. ओके, आणि यावर तुम्हाला एक छोटंसं सोल्युशन सांगतो, तुम्ही एक्सपेरिमेंट हा करा. तर ओके दिवसातून 2 ते 3 वेळेला पहिल्यांदा आधी डीप ब्रिदिंग करा, नंबर 1. नंबर 2, ओके सकाळी आणि रात्री मीठ लावून अंघोळ करा. आधी साबणाने अंघोळ करून घ्यायची, ओल्या ओके अंगाला बारीक मीठ लावायचं, 1 ते 2 मिनिटं ठेवायचं, पाण्याने धुवून टाकायचं. ओके, नॉर्मल साबणाने अंघोळ करून झाल्यानंतर. आणि ओके त्याच्यानंतर दिवसातून 3 वेळेला फक्त डोळ्यासमोर हे चित्र आणा की तुम्हाला योग्य जॉब मिळालेला आहे. ओके. हे पण शुभम मॅडमनी सांगितलं आणि मी तसा पण विचार करते की हा, आय पण हॅव मॅडम हा नुसता विचार नाही करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगेन की तुमचा ओके ऑरा स्वच्छ झाल्यामुळे तुम्ही हा विचार व्यवस्थित शांत बसून इमॅजिन करा की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या हातात अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं आहे. तुम्ही त्या ठिकाणी ते जॉईन केलेले आहेत कंपनी आणि तुम्हाला व्यवस्थित सॅलरी तुम्हाला हवी तशी मिळते. योग्य बॉस तुम्हाला मिळालेले आहेत. हे इमॅजिन शांत डोळे बंद करून बसा. जस्ट नुसता विचार करून सोडू नका, कारण तो विचार मजबूत होण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया करणं आवश्यक आहे. आणि दुसरं, मीठ लावून अंघोळ करून झाल्यानंतर एका जागी बसणं आणि पहिल्यांदा दीर्घ श्वसन करा 10 ते 15 वेळा. आणि ओके त्याच्यानंतर हे इमॅजिन करा. मग मला काय रिझल्ट्स येतात एक महिनाभरानंतर सांगा. ओके थँक्यू. जरूर. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्राणिक वर्ग केलेला असेल, तर तुम्हाला त्याच्यातली टेक्निक्स ही व्यवस्थित वापरता येऊ शकतील. पण त्याच्यात अशी बरीच टेक्निक्स आहेत, की ज्यामुळे हा ऑरा तुमचा जो मोठाही करता येतो, तो मजबूतही करता येतो आणि तो परत-परत लहान होत नाही. याची काही टेक्निक्स आहेत. ती तुम्ही व्यवस्थित वापरली, तर तुम्हाला बराचसा फायदा याच्यात होऊ शकेल. हं? ओके. थँक यू. अजून कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील? नाही. सर, प्राणिक हिलिंगची थोडी व्याप्ती म्हणजे जगभराच्या स्तरावर, लेव्हलवर थोडी ती हायरार्की नाही म्हणू शकत मी, पण म्हणजे अशा पद्धतीने त्याची व्याप्ती काय ती थोडीशी सांगाल का? नक्की, नक्की, नक्की. प्राणिक हिलिंग हे ज्यांनी शोधून काढलं त्यांचं नाव होतं मास्टर चोआ कुक्सुई. आणि हे फिलिपाईन्सला राहत होते. हे स्वतः केमिकल इंजिनियर होते आणि एक सायंटिस्ट होते. तर त्यांनी हा सगळा रिसर्च पूर्णपणे केला आणि त्याच्यातून प्राणिक हिलिंग उदयाला आलं. त्यांची काम करण्याची पद्धत अशी होती की ते दिवसाचे 22 तास 30 वर्ष असं ते काम करत होते. आणि त्याच्यानंतर अनेक संशोधनानंतर हे प्राणिक हिलिंग हे उदयाला आलेलं आहे. आज प्राणिक हिलिंग अनेक देशांमध्ये म्हणजे 134 देशांमध्ये प्राणिक हिलिंग शिकवलं जातं. अनेक हिलर्स त्या ठिकाणी हिलिंग करतात. त्यातलं दुबई, मलेशिया आणि UAE या तिन्ही देशांमध्ये प्राणिक हिलिंग इन्शुरन्सच्या अंडर आहे. आणि बर. भारतामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये ते अभ्यासक्रमात घेण्यात आलेलं आहे. आज भारतभरात अनेक हिलर्स हे प्राणिक हिलिंगच्या माध्यमातून लोकांना बरं करतायत, आजारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. अनेक ट्रेनर्स आहेत भारतभरात, की जे वर्ल्ड प्राणिक हिलिंग या संघटनेशी निगडीत आहेत आणि त्याच्या माध्यमातून ते प्राणिक हिलिंग आहे तसं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. कारण मास्टर चोहानचं नेहमी हे मत होतं, की कित्येक वेळेला असं होतं, की लोकं जेव्हा सांगायला सुरुवात करतात, तेव्हा ते डायल्यूट करतात किंवा त्याच्यामध्ये स्वतःचं भेसळ करायला सुरुवात करतात. आणि म्हणून प्राणिक हिलिंग ओरिजिनल फॉर्ममध्ये राहावं म्हणून याचे सर्टिफाईड इन्स्ट्रक्टर्स असतात, की हे वर्ल्ड प्राणिक हिलिंगचे अथॉराइज्ड इन्स्ट्रक्टर्स आहेत आणि त्यांनाच प्राणिक हिलिंग शिकवण्याची अथॉरिटी दिली जाते. त्यांना मोठ्या तपातून जावं लागतं. ते स्वतः अतिशय उत्तम हिलर असतात. त्याला म्हणतात ACPH, असोसिएट सर्टिफाईड प्राणिक हिलर. आणि त्याच्या पुढल्या लेव्हलचे त्याला म्हणतात CPH, सर्टिफाईड प्राणिक हिलर्स. त्याच्यानंतर त्यांना ट्रेनर होण्यासाठी एक प्रोसेस पूर्ण दिली जाते. त्या प्रोसेसमधनं गेल्यानंतर त्यांना 1 वर्षासाठी अथॉराइज केलं जातं. म्हणजे असं कधीच होत नाही, की चला आता तुम्हाला अथॉराइज केलं तर आयुष्यभर काहीही करा.
तर नाही, तुमच्यासाठी क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट असतं आणि त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून चेक केलं जातं की तुम्ही शिकवताय ते बरोबर शिकवताय की नाही, योग्य शिकवताय की नाही, जे त्या कोर्समध्ये शिकवायला सांगितलंय तेच शिकवताय की नाही. हा एक भाग. दुसरं, मास्टर चोहाने मी सांगायचे की काही वेळेला एखादे जे गुरु असतात ते गुरु आपल्या शिष्याना जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ट्रान्सफर लॉस होतो. शिष्य काही सगळंच समजू शकत नाही. तर अशा जेव्हा 7-8 पिढ्या जातात तेव्हा कितीतरी ट्रान्सफर लॉस झालेला असतो. त्यामुळे सांगायचे एक गुरुंना आणि लोक वेगळंच काहीतरी करतायत असं बऱ्याच आध्यात्मिक संप्रदायामध्ये होऊ शकतं. मग ते कमीत कमी व्हावं म्हणून मास्टरांनी काय केलं, तर पहिल्यांदा प्राणी किलिंगचं पुस्तक हे त्याने स्वतः लिहिलं. त्यामुळे हेच पुस्तक तुम्हाला वर्गात दिलं जातं. फायदा त्याचा काय झाला, की जरी आम्ही चुकीचं शिकवलंय असा विचार करूया ट्रेनर्सने, तरी सुद्धा जी योग्य गोष्ट आहे तीच तुमच्याकडे पोहोचणार आहे. पुस्तक तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ताबडतोब क्लेरिफाय होईल की येस, हे सांगितलेलं हे सांगितलेलं नाहीये. दुसरं, ध्यानाची एक सीडी असते, कारण ध्यान हे अनन्य महत्वाचं आहे या प्राणी किलिंग मध्ये सुद्धा. कारण मन जर तुम्हाला शांत करायचंय, विशेषतः तुम्हाला इमोशनली बॅलन्स व्हायचंय, तर त्यासाठी ध्यान ही एक प्रक्रिया त्याच्यात दिलेली आहे. त्याची जी सीडी आहे त्याच्यामधला गायडन्स मास्टरांच्या आवाजात दिला जातो. त्यामुळे आपोआपच त्याच्यात कुठलंही डायल्युशन होत नाही, कोणीतरी काहीतरी स्वतःच्या आवाजात वेगळंच काहीतरी क्रिएट केलंय असं केलं जात नाही आणि त्यामुळे जे ओरिजिनल आहे तेच मिळत जातं. पुढे पुढे जाऊन आर्हटिक योगा नावाचा वर्ग आहे. तो वर्ग झाल्यानंतर मास्टरने जगभर जी लेक्चर्स घेतली तर त्याच्यातल्या बरीचशे लेक्चर्स ही व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत आणि त्यामुळे डायरेक्ट ती लेक्चर्स तुम्हाला दाखवली जातात. त्यामुळे आपोआप काय होतं, ट्रान्सफर लॉस हा कमी होतो. डायरेक्ट मास्टर चोहा कुक्सी आणि डायरेक्ट स्टुडंट या दोघांना एकमेकांचं शिकायला मिळतं. हे फक्त कधी होतं तर तो माणूस वर्ल्ड प्राणी किलिंगच्या माध्यमातून शिकत असेल तरच. आता कोणीतरी अचानक एखाद्या व्यक्तीने शिकवायला सुरुवात केली तर त्याला ह्या काहीच फॅसिलिटी मिळत नाहीत. अल्टिमेटली काय होतं, काही काळापर्यंत तो जिवंत असतो, त्याच्यानंतर त्याला ज्ञानाला हळूहळू काजळी यायला सुरुवात होते, कारण ते ओरिजिनल फॉर्म पासून आलेलं नाहीये. पण आम्ही नेहमी सांगतो की एक झाडाचं फूल आहे, जोपर्यंत झाडावर आहे तोपर्यंत ताज आहे. ज्या क्षणाला झाडापासून तुम्ही काढून बाजूला ठेवलं ते कोमेजायला सुरुवात झाली. म्हणजे तसंच आम्ही ट्रेनर आणि हे आपण पण चेक करून ती नक्की, सगळी ऑथराईज माहिती विशेषतः आम्ही घेऊन सांगतो की वर्ल्ड प्राणी किलिंगचे ते ट्रेनर आहेत की नाही हे तुम्हाला बघणं त्यांच्या अत्यंत आवश्यक आहे. ओरिजिनल ओरिजिनल असतं, डुप्लिकेट डुप्लिकेट असतं, हे नेहमी लक्षात ठेवायचं. नक्कीच. अगदीच बरोबर आहे. खूप छान माहिती दिली सर आणि मला असं वाटतंय बऱ्यापैकी सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले असतील आणि नक्कीच ह्याच्यातून खूप प्राणिक हिलिंगसाठी आपल्याकडे हिलर बनण्यासाठीची इच्छा घेऊन येतील आणि एक हिलिंग ही प्रोसेसच मला वाटतं अशी आहे की ती आपल्याबरोबरच असते आणि नक्कीच. आपल्याबरोबरच ती असणार असते. म्हणजे त्याच्यामुळे प्राणी हिलिंग शिकल्यानंतर आपण आपल्या मला वाटतं शेवटच्या श्वासापर्यंत, जसं तुम्ही म्हणाल की 86 नक्कीच. वर्षाचाही स्टुडंट तुमच्याकडे आहे आता, तर त्या शेवटच्या श्वासापर्यंत मला वाटतं ते मेडिकल फॅसिलिटी इट्स लाईक अ सप्लिमेंटरी मेडिकल फॅसिलिटी आपल्या बरोबरच घेऊन आपण जात असतो आणि परत त्यालाही स्काय इज द लिमिट की तुम्ही किती अगदीच. प्रॅक्टिस करताय, तुम्ही त्याच्यामध्ये किती पुढे पुढे जाताय, त्याच्यानं तुम्ही एक चांगले हिलर होऊ शकता आणि याच्यामध्ये स्वतःसाठी आणि बाकीच्यांसाठी आपण काम करू शकतो. इथे वृंदा काहीतरी म्हणून त्यांच्याकडनं एक प्रश्न आलाय की प्रश्न आलाय. रेकी आणि प्राणिक मध्ये नक्की काय फरक आहे. काय फरक आहे? तर अतिशय छान सांगेन की हिलिंगच्या अनेक मॉडेलिटी आहेत. ओके, तर त्याच्यातली एक पद्धत आहे रेकी आणि एक आहे प्राणिक हिलिंग. नशिबाने मी दोन्ही शिकलेलो असल्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगू शकेन. तर रेकीमध्ये एक अट्युनमेंट नावाची प्रोसेस असते, ज्या प्रोसेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिव्हाइन एनर्जी तुमच्या ऑरामध्ये यायला सुरुवात होते आणि तुम्ही ती पेशंटला द्यायला सुरुवात करता. आता समजा हा कप आहे आणि हा कप मी जर का आतून स्वच्छच नाही केलाय आणि याच्यात अतिशय ब्रँडेड, अतिशय छान क्वालिटीचं दूध जर का मी याच्यात सोडलं, तर शक्यता आहे की ते दूध नासेल, कारण कप स्वच्छ नाहीये. सॅम पद्धतीने मास्टरने जेव्हा हा अभ्यास केला तेव्हा त्यांना लक्षात असं आलं की फक्त चांगली स्वच्छ ऊर्जा देऊन चालणार नाही, तर त्यासाठी पेशंटचा ऑरा चक्रही तेवढा स्वच्छ असला पाहिजे आणि तो तेवढा स्वच्छ असल्यानंतर जर त्याला ऊर्जा दिली गेली तर ती रिकव्हरी चांगली होईल. असे अनेक रिसर्च मास्टर चोहांनी केले. रिकीचा जेव्हा उदय झाला तर तो मास्टर मिका उसूई यांनी त्याच्यावर खूप सारं संशोधन करून त्याचा उदय झाला होता. बॅडलक असं आहे की रेकीवर पुढे रिसर्च काही होऊ शकला नाही जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढा, आणि त्यामुळे त्यांची एक संघटना राहिली नाही. ही संघटना न राहिल्यामुळे आज कित्येक ठिकाणी असं बघायला मिळतं की पहिल्या दिवशी फर्स्ट डिग्री, दुसऱ्या दिवशी सेकंड डिग्री, तिसऱ्या दिवशी थर्ड डिग्री, चौथ्या दिवशी मास्टर डिग्री अशी त्या लोकांना दिल्या जातात.
तर साईड इफेक्ट त्याचा असा होतो की आपण मास्टर मिका उसू यांचा परत परत अपमान करतोय. आणि ह्याचं एक कारण हे असू शकतं की कॉपीराईट याचा उपयोग केला नाही. म्हणून मी अनेक वर्गांमध्ये म्हणजे सांगतो की प्रत्येक गुरूंचे शिष्यच त्यांची वाट लावतात. त्याला बाहेरून येण्याची आवश्यकता नसते. आता हे प्राणी किलिंग त्यातल्या त्यात लेटेस्ट असल्यामुळे प्राणी किलिंग आणि मास्टरनी सगळी काळजी घेतली आणि त्यांच्या सगळी टीचिंग्स कॉपीराईट करून टाकली की त्यामुळे कोणालाही त्याच्यातला कुठलाही भाग काढून स्वतःच्या नावाने खपवता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये डायल्युजन करता येणार नाही, त्याच्यात रिमिक्स करता येणार नाही. या सगळ्यापासून प्राणी किलिंग वाचवलंय. ओके. अशा अनेक थेरपीचं तुम्ही कंपॅरिझन करा. मी सांगेन तुम्ही जे शिकला असाल ते कंपॅरिझन करून बघा, काहीच प्रॉब्लेम नाही. दोन्हीही थेरपी म्हणून उत्तम आहेत. त्याच्यामध्ये ही चांगली का ती वाईट असं काही नाहीये. कारण शेवटी अल्टिमेटली डिव्हाइन एनर्जीचा उपयोग करूनच हिलिंग करण्याची पद्धत आहे. पण प्राणी किलिंग हे लेटेस्ट असल्यामुळे जे प्रॉब्लेम्स रेकीवाल्याने प्रॅक्टिस करताना फेस केलेले आहेत ते सगळे याच्यात रेक्टिफाय केलेले आहेत. नक्कीच छान सांगितलं. मला असं वाटतं तेच की सगळीकडे जसं आपण औषधाची गोळी घेतली घेतली ती गेली पोटात गेली, त्याची प्रोसेस सुरू झाली आणि मग आपल्याला त्याचं बरं वाटायला लागतं. बरोबर. त्याचप्रमाणे तो अनुभव घेणं आणि मगच आपण म्हणजे अनुभव हाच त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे आणि त्याच्याकरता ते शिकणं आणि मग त्याचा अनुभव घेणं आणि त्याच्यामुळेच प्राणी हिलिंग विषयीचे म्हणजे नेक्स्ट लेव्हलला जायचंय, मला हे शिकायचंय आणि हे खूप छान आहे. इट इज अ मॅजिक की असं म्हणू शकतो आपण. तर ते नक्कीच. वाटायला मला वाटतं अनुभवानंतरच ते वाटायला सुरुवात होतं आणि त्याच्यामुळे अनुभव घेण्यासाठी आपण पहिले वर्ग करायला पाहिजे आणि वर्गाविषयी थोडंसं सांगा काय फॉर्मॅट असतो आणि ते अगदी. कसं हे असतं. वर्ग हे साधारणपणे 2 दिवसाचे असतात. हे ऑफलाईनच असतात. हे ऑनलाईन नसतात वर्कशॉप्स. याच्यामध्ये तुम्हाला आल्यानंतर पहिल्यांदा नाश्ता दिला जातो. कारण मध्य प्रदेश भरलेला असला की लक्ष सगळं व्यवस्थित वर्गात राहू शकतं. नाश्ता दिल्यानंतर वर्गाला सुरुवात होते. वर्गात थोडा थोडा भाग शिकवला जातो. लगेच प्रॅक्टिकली तो केला जातो. हम्म. कारण आपल्याला बऱ्याच वेळेला नुसतं थेरी कळून उपयोग नाहीये. त्याचं प्रॅक्टिकली ती गोष्ट कशी करायची हे कळलं पाहिजे. असं करता करता दुपारच्या जेवणाची वेळ होते. त्याच्यानंतर काही जण सुंदर ध्यानामध्ये असतात. त्याला आम्ही म्हणतो गाढ झोप अशा आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यांना झोप येऊ नये म्हणून परत प्रॅक्टिकल्स चालू असतात. तर त्यामुळे आम्हाला अनेक लोक हा फीडबॅक देतात की सर नॉर्मल आम्ही एखादं लेक्चर ऐकत असतो ना, एक तासा दीड तासांतर सुंदर झोप यायला लागते. पण तुमच्या सेशनला आम्हाला दोन्ही दिवस झोप आली नाही. तर याचं क्रेडिट ऍक्च्युली मास्टर चव्हाणला जातो. कारण त्यांनी वर्गाचं डिझाईनच असं केलंय की ज्यामुळे कुठेही मेंदू तुमचा न थकता किंवा तुमची ऐकण्याची क्षमता अतिशय लिमिटेड असेल तरीही तुम्ही ते सेशन्स पूर्णपणे अटेंड करू शकता. साधारणपणे संध्याकाळी 5:30 पर्यंत वर्ग संपतात. तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह केले जातात आणि होमवर्क दिला जातो की घरी गेल्यानंतर 1 ते 2 पेशंटना ट्रीटमेंट देऊन बघा. आता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न करतात ते दुसऱ्या दिवशी येताना त्यांचे अनुभव घेऊन येतात किंवा डाऊट घेऊन येतात. ते डाऊट लगेच त्याच दिवशी सॉल्व्ह केल्यामुळे त्यांना आणखी क्लॅरिटी येते. ते परत त्याच्यावर ट्राय करायला लागतात आणि काही दिवसात बघायला मिळतं ते उत्तम हिलिंग करायला सुरुवात करतात. आणि हा वर्ग पूर्ण महाराष्ट्रभर जागोजागी होत असतो. आता आपल्याकडे जे वर्ग होणार आहेत त्याचा मेसेज तुम्हाला आपल्या ग्रुपवरती मी उद्या टाकेन. आज रात्री तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती येईल, व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती. ज्यांना ज्यांना करायचं त्यांनी लवकर करा. कारण शुभ मुहूर्त, अशुभ मुहूर्त असं काही नसतं. वेळ नावाची गोष्ट काढावी लागते. वेळ मिळतो असं जगात कोणीही नाहीये. त्या प्रत्येकाला वेळ काढावा लागतो. तर त्यामुळे वेळ काढायचा आणि हे सगळं शिकून घ्यायचं. शिकल्यानंतर परत प्रॅक्टिस आहे. ओके. प्रॅक्टिस किती घेतली जाते तर साधारणपणे अर्धा तासाचं प्रॅक्टिस सेशन असतं आणि ते आम्ही लेट नाईट ठेवतो. मुद्दाम 9, 9:30 अशी वेळ ठेवतो की बरेच जण ऑफिसवाले आहेत ते घरी पोहोचून त्यांचं जेवण खाण होऊन ते वर्ग अटेंड करू शकतात ते सेशन्स. आणि जो मेंटॉर असतो तोही तुमचे बरेचसे डाऊट त्या ठिकाणी सगळे सॉल्व्ह करतो. अशा प्रकारची जी रचना आम्ही ठेवलेली आहे या सगळ्या ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कधी डाऊट आले परत तर आमची हिलिंग सेंटर्स आहेत. त्या हिलिंग सेंटर तुम्ही या, आमच्यासमोर बसा, तुमचे डाऊट सॉल्व्ह केले जातात. तिथे तुम्ही बसून तुमची प्रॅक्टिस करू शकता. या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ह्या पूर्णपणे निःशुल्क आहेत. म्हणजे फक्त वर्कशॉपचे जे मानधन आहे तेवढंच तुम्हाला द्यायचं आहे. बाकी आम्ही या सगळ्या फॅसिलिटी देतो ह्या पूर्णपणे फ्री आहेत. ध्यानाची प्रॅक्टिस असते. आमच्याकडे इथे सेंटरवरती दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 असे ध्यानाला लोक येतात. तुम्ही येऊ शकतात. त्याच्यासाठीही कुठल्याही प्रकारची फी नाही. तुम्ही सदेह ध्यानाला येणं हीच त्याची फी आहे. त्यामुळे त्याला या, त्याला बसा, एकत्र आपण ध्यान करूया, सगळे डेव्हलप होऊया. नक्कीच.
मला वाटतं आज सगळ्यांनी ज्यांनी अटेंड केलं त्यांना आपण असं सांगू शकतो की त्यांनी त्यांचे फ्रेंड्स, रिलेटिव्ह आणि ओळखीच्या लोकांना हे सांगून महाराष्ट्रभर कुठेही ते असतील किंवा भारतभर तर तिथे ते करू शकतात. आणि आपल्या इथे आपलं जे सेंटरचं वर्कशॉपचं शेड्यूल आहे ते सांगून आपण त्याप्रमाणे ते अटेंड करू शकतात. आणि नक्कीच. ही नक्कीच अनुभवाची गोष्ट आहे. अनुभव घेतल्यानेच आपल्याला त्याच्यातली शक्ती आणि कळतं. त्याच्यातलं सामर्थ्य कळतं. सो नक्कीच. मला असं वाटतंय आज अटेंड केलेल्या सगळ्यांतर्फे मी आपले आभार मानते. थँक यू. आणि खूप छान माहिती दिली आणि सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले. आणि आपण एक नवीन हिलिंग थेरपीची अशी ओळख करून दिली. आणि त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक यू. थँक्यू. थँक यू. थँक यू. थँक यू. धन्यवाद.